प्रसाद परब सरांचा आपण आवाज पहिल्या डावामध्ये ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सागर मोरे. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 आपण इथे मात्र अनुभवत आहोत, बघत आहोत. आणि या 5 सीझनचा आपण बघतो की आता मात्र चौथा सामना ते सुरू होईल. मैदानावर 3 सामन्याचं शेड्यूल आता समाप्त झालेलं आहे. पहिले आपण मॅचमध्ये बघितलं की साराईलो विरुद्ध श्री तिसाई स्टार यांच्यामध्ये फाईट बघायला मिळाली. श्री तिसाई स्टार परी 11 या संघाने सामना जिंकला. लो स्कोरिंग मॅच होती. त्यानंतर ब्लॅक पॅन्थर वर्सेस प्रभात एंटरप्राइजेस म्हणजे आपण बघितलं बी ग्रुपमधला हा पहिला सामना बघायला मिळाला. ब्लॅक पॅन्थरने सामना तिथे जिंकला. थर्ड मॅचमध्ये पुन्हा एकदा ग्रुप ए मधला स्वराज्य स्ट्रायकर्स वर्सेस रॅगिंग बुलमध्ये अत्यंत उत्कंठावर्धक सामना आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज दिली आणि काय बॅटिंग केली ब्लॅक पॅन्थरच्या स्वराज्य स्ट्रायकर्सच्या फलंदाजांनी. आणि सामनाशी आपल्या संघाच्या बाजूने झुकवत असताना अफलातून परफॉर्मन्स आपण म्हणजेच अरुण चव्हाणचा बघायला मिळाला. आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. तर खूपच उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक विजय संपादन करून मात्र बघतोय की स्वराज्य स्ट्रायकर्स संघ ग्रुप ए मधून 2 पॉईंटची कमाई ते करतोय. 2 चेंडू अक्षरशः स्पेअर ठेवले मॅचमध्ये आणि बघतो की मॅच इथे फिनिश केली. 51 धावांचं टार्गेट पूर्ण केलं. चला चेंडू द्या पंचांकडे. बॅटिंग टीमला चेंडू हवाय. मायरा स्ट्रायकर्स वर्सेस रिया 11 अशी फाईट तुम्ही बघू शकाल ग्राउंडच्या आतमध्ये. गतवर्षीचा एक जबरदस्त अफलातून खेळ करणारा खेळाडू आता मात्र बॅटिंगला उतरतो ग्राउंडच्या आतमध्ये. तो राजन सोबत आपण बघतोय अनु आलाय. अनु भोईर बॅटिंगसाठी. त्यामुळे या ग्राउंडवर चांगलं कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये बघायला मिळायची तरी मात्र शंका नाही. राजन प्रजापती आणि त्याच्याबरोबर अनु भोईर आपण बघतोय बॅटिंगसाठी. मायरा स्ट्रायकर्स या संघाच्या विरोधात रिया 11 या संघाची ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. सो दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आहे. सामना आपण सुरू करूया लवकरात लवकर. यष्टीच्या मागे बघतो प्रणित उभा आहे, प्रणित पाटील. यशीच्या मागून फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय काहीतरी आपण बघतो की त्या ठिकाणी फिल्डिंग सेट करतोय लेफ्ट हँडरसाठी. कारण लेफ्ट हँडर अनु स्ट्रायकिंग एंडला असेल. बघूया 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. या पॉवर प्लेमध्ये एक स्क्वेअर लेग ठेवला आहे डीपमध्ये आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला आहे. टाईम मॅच करत आहोत. सामना सुरू करायचा आहे. माझ्यासोबत पाल मला सांगतील टाईम इथे मात्र झालं 1 वाजून बरोबर 12 मिनिटं आणि सामना आपण सुरू करत आहोत. बॉलिंग मार्कवर जीतू षटक क्रमांक पहिला विथ द कॅप बॉलिंग करेल. दिस इज ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन. कॉन्ट्रास्ट कलर आपण बघतोय कॅपवर त्यांचा टी शर्ट आणि ट्रॅकचा. थँक्यू ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स पराग पाटील आणि शैलेश पाटील दोघांनी बंधूंचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. या किटसाठी किट पार्टनर आहे त्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स. पहिल्या चेंडू जीतूचा राऊंड पिकेट अटॅक करतोय. समोर अनु. पहिला चेंडू स्वीप केलाय. गॅप आहे खूप मोठा. वॅकेंट एरिया. सीमारेषेबाहेर खणखणीत सुरुवात. चौकार. आणि त्याच्याच कारणाने बघतो ही स्पर्धा यशस्वी होत असताना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय या स्पर्धेचे 5वं पर्व आपण पण सलग 3रं वर्ष तुम्हाला या स्पर्धेचं या ग्राउंडवर बघायला मिळतंय. दुसऱ्या चेंडूवर विकेट काढली जीतूने. फलंदाज बाद होतोय. 1 डाऊन बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलाय तो म्हणजेच अतुल.
अतुल भोईर, जितू सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. फिल्डिंग पोझिशन डीप स्वीपर कव्हर ठेवलाय, डीप स्क्वेअर लेग ठेवलाय अतुल भोईरसाठी. रिव्हर्सचा फटका बघायचा, गॅप खूप मोठा आहे. विकेट किपर आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. आतापर्यंत 2 चौकार दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं चौकाराने उघडलं. आघाडीचा अनुला आपण बघितलं, त्याने सुद्धा आपण चौकार मारताना बघितलं, पण त्याला त्यानंतर अतुल भोईर सुद्धा चौकारने खातं उघडते. धावसंख्या 8 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो, चांगला ड्राईव्ह. शतशक त्या ठिकाणी उभा आहे. चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. चेंडू स्ट्राईक रोटेट झाले ते राजनकडे. राजन प्रजापती पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये 4थ्या सीझनमध्ये जो खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड झाला होता त्याला मात्र अनसोल्ड लिस्टमध्ये उचललं होतं आणि काय परफॉर्मन्स दिला होता. दांडगा परफॉर्मन्स, दर्जेदार परफॉर्मन्स. राहुल सुरवाडे लॅबोसारखा गोलंदाज समोर असताना त्याच्या समोर काय बॅटिंग केली होती. धीरदत्त फलंदाजी असं मी म्हणेन, छातीत टोकन फलंदाजी केली होती. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय राजन प्रजापती. धावसंख्या 9. इकडच्या मोबाईलमध्ये रिया 11 संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बघायचं राजनसाठी फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आहेत का. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र थोडासा वाईडीस सरकतोय स्वीपर कव्हरमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सेट केला आहे राजनसाठी. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये ठेवला आहे प्रणित यशीच्या मागे. राजनसाठी पहिलाच चेंडू. धावसंख्या 9. जितू पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. बुलेट आणि थेट सीमारेषे बाहेर. चौकार. फोरचा जिथे मात्र एंड झाला त्या ठिकाणी जिथे थांबला होता ना तिथून पुन्हा सुरुवात केली आहे राजन प्रजापती. नामी काफी आहे. ब्युटिफुल ड्राईव्ह बघायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह चौकाराने खातं उघडलंय तिसरा फलंदाज या संघाचा. त्यामध्ये अजून एक चांगला फटका. ऑन द राईज. व्हॉट अ शॉट अगेन. ब्युटिफुल स्ट्रोक. चौकार. अत्यंत बेधुंद, विश्वसनीय, आत्मविश्वासाने फटकेबाजी बघितली. जसा मी उल्लेख केला की गतवर्षी ज्या ठिकाणी तो थांबला तिथून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. नवी पर्व, नवी आशा, नवी उमेद आणि नव्या संघाच्या माध्यमातून अप्रतिम आणि खणखणीत सुरुवात. राजन प्रजापती बॅक टू बॅक 2 चौकार. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 17. बॉलिंग मार्कर शुभम बघायचं धावसंख्याला इथे कंट्रोल करणार का. बॅटिंगसाठी अतुल भोईर. फिल्डिंग पोझिशन तो चेक करतोय. फाईन लेग ठेवलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय, डीपमध्ये स्क्वेअर लेग ठेवलाय. थोडासा मिड विकेटला उभा आहे तो. हे 3 खेळाडू ऑन साईडला आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर समोर खेळाडू पूर्णपणे वॅकंट एरिया आहे. डीपमध्ये कोणी नाही आहे.
आणि आपण बघतो की डीपमध्ये एक बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू ठेवला आहे. पहिला चेंडू शुभमचा, रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आशिष तिथे येतो, चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एक धाव. उद्या स्पर्धेत तुम्हाला एक प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅच बघायला मिळणार आहे. लिजेंडरी खेळाडू, लिजेंड 40+ 2 संघ, कल्याण ईस्ट वर्सेस कल्याण वेस्ट असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. तर कल्याण ईस्टमधून माजी नगरसेवक सन्माननीय महेश गायकवाड सुद्धा स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळतील. स्लोअर वन चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर आहे, वाईट बॉल. प्रेशर गोलंदाजावर, शुभमवर. 2 चौकार ज्याप्रमाणे ज्या कॉन्फिडेंटली मारलेत ना, तो दबाव आता गोलंदाजावर आहे. धावसंख्या 19. क्वाड शॉट, तिसरा चौकार आणि तो सुद्धा खणखणीत, 4 धावा. सक्सेसफुल, इट्स अ नो बॉल. यानंतर कुठलाही रिव्ह्यू उरलेला नाही आहे. मायरा 11, मायरा स्ट्रायकर या संघाकडे. सो नो +1. आपण या 2 धावा ॲड करूया धावफलकावर. 90 डिग्रीच्या वरती जर हात गेला तर पंच ताबडतोब तुम्हाला नो बॉल देतील. इज अ गुड डिसिजन बाय अंपायर शेखर धोत्रे, मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर. पंचाच्या भूमिकेत सध्या आहे धावसंख्या 27. चला मॅच स्टार्ट करा. स्लोअर वन चेंडू होता, ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही या चेंडूवर आणि निर्धाव जातो चेंडू. षटक समाप्त होते. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 27 धावा. 13.5ची सध्या गती आहे. 2 षटकाच्या अखेरीस 27 धावा आणि अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक राहिला आहे. जसं आपण मॅच सुरू केली, टाईम मेन्शन केला 1:12 आतापर्यंत तुम्ही बघतायत मैदानावर बरोबर 1:23 होतात. म्हणजे तुम्ही वेळ जो घेतला आहे तो योग्य तो वेळ घेतला आहे. मॅच स्पीडअप करायची आहे तुम्हाला. 11 मिनिटं तुम्ही 2 षटकांसाठी घेतली आहेत. कल्याण प्रीमियर लीग, राष्ट्रीय वेलफेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आपण ही क्रिकेट स्पर्धा बघत आहोत. आपण बघितलं की सकाळी देवेंद्र सिंग सुद्धा इथे उपस्थित होते. त्यांच्यासुद्धा शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. 3 दिवसाचा कालावधी या स्पर्धेचा. गत वर्षी आपण बघितलं की 2 दिवसामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर केली. जवळजवळ स्पर्धा संपायला सकाळचे 4 वाजले आम्हाला. त्यामुळे हा निर्णय योग्य घेतला आहे कमिटीने. ही स्पर्धा 3 दिवसाची केली आहे. प्रत्येकाला थोडासा आराम मिळू दे, कारण खूप मोठं जबाबदारी ही स्पर्धेची प्रत्येकाच्या खांद्यावर आहे, आमच्या कमिटीच्या खांद्यावर आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडासा विश्राम, आराम मिळणं गरजेचं आहे. निश्चित खूप चांगला निर्णय घेतला आहे तो KPL ऑर्गनायझिंग कमिटीने. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज केतन येतोय. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग टीम बराच वेळ घेत आहे तुम्ही. मॅच सुरू करा. 11च्या 11 जर कॅप्टन झालं तर मात्र मॅच लवकर सुरू होणार नाही. चला बॅटिंग टीम, बॅट्समन जागेवर जा. चला रिया 11 वर्सेस मायरा स्ट्रायकर्स अशी मॅच तुम्ही बघत आहात.
यानंतर सारा 11 वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर्स ही मॅच तुम्हाला बघायला मिळेल. अजूनही फिल्डिंग सेट करत आहेत. वा, झालं आता. चला मॅच सुरू करा. सज्ज केतन, समोर अतुल. ऑन साईडला खूप चांगला टायमिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा केलाय. थोडंसं वाईडिशला मिडॉनला चेंडू कव्हर होईल. धावसंख्येत भर. धावसंख्या 28, 28 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर केतनच्या एका धावेने धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या 28. बॅटिंग स्ट्रायकिंगला राजन प्रजापती. बॅटिंग विथ द कॉन्फिडन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या मैदानावर केली त्याने. गतवर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा 3 चौकार अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारे 3 चौकार त्याने आतापर्यंत मारले त्या इनिंगमध्ये. या साईडने 2 चौकार त्याने मारले होते पहिल्याच ओव्हरमध्ये. क्या बात आहे. ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. बरोबर त्याच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू एकच धाव मिळते. या चेंडूवरती राजनला 29. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं बघत आहोत. संतोष आणि त्याची पूर्ण टीम सज्ज आहे इथे. राऊंड विकेट फुलटा चेंडू होता इव्हन तुझ्या आपण बघतो अतुलसाठी, पण त्याला व्यवस्थित गॅप शोधू शकला नाही. दरम्यान आपण बघतो की बॉटम हँडचा वापर केला. एक धाव कंप्लीट केली. धावसंख्येत भर. धावसंख्येत 30 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकात निषिद्ध केतने तिचून मारा केल्या. 3 चेंडू फक्त 3च धावा खर्च केल्या आहेत. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. हो, चांगला चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. ऑन साईडला फक्त प्लेस केलंय. बॉटम हँडचा वापर केला. क्विक सिंगल तिथे कंप्लीट केली. धावसंख्येत भर. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. श्री साई स्पोर्ट्स जे आमचे या स्पर्धेचे किट पार्टनर आहेत, थँक्यू सो मच अगेन टू शैलेश पाटील अँड पराग पाटील. आणि स्वतः अशा मात्र व्यक्तीमध्ये ज्याने मात्र कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट सुद्धा बघितलंय, खेळलाय. अंडरआर्म क्रिकेटसाठी ते किट तयार केले आहेत. टी शर्ट, ट्रॅक, सगळ्या काय गोष्टी. फुलटॉस चेंडू आणि गॅप होता त्या ठिकाणी. अप्रतिम फटका अतुल भोईरचा. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्ट खूप चांगला आहे कलरमध्ये. आणि त्यालाच मॅचिंग अशी कॅप तुम्हाला डोक्यावर पाहायला मिळते. त्यामुळे निश्चित जेवढं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. किट पार्टनर श्री साई स्पोर्ट्सचं शैलेश पाटील, पराग पाटील. आणि जसं मी मागाशी उल्लेख करतो की कित्येक वर्ष आपण झाली तर अंडरआर्म क्रिकेट जर आपण उल्लेख केला तर चला टाईम घेऊ नका मीटिंगसाठी, लवकर मॅच सुरू करा. कित्येक वर्ष झाली शैलेश पाटीलचा मी उल्लेख करेन की अंडरआर्म क्रिकेटसाठी निश्चित अत्यंत मोलाचं योगदान राहिलं त्याच्या माध्यमातून. ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ असं मी म्हणेन, म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स. आणि त्याच्यासारख्या व्यक्तिमत्वाने उल्लेख केला की अंडरआर्म क्रिकेटमधली सगळ्यात प्रथित यश मिळवणारी आणि सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच KPL असं त्याने म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीकडनं पोचपावती येणं ही मोठी गोष्ट आहे KPLसाठी. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. येस, बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. इज अंपायर सिग्नल. आपल्या चेहऱ्याच्या समोर ते 2 वेळा हात फिरवतात आणि सांगतात की बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे. जो ऑप्शन आहे बॅटिंग टीमसाठी तुम्ही कधीही तो घेऊ शकता, नाहीतर शेवट षटकात तो ॲटोमॅटिकली अप्लाय होतो. चला मॅच सुरू करा. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार. तीन खेळाडू. चला मॅच सुरू करा. कन्फ्युजन नको आहे.
रूल्समध्ये हा सुद्धा मेन्शन केलेला नियम आहे. गोलंदाज सज्ज, षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर येतोय तो म्हणजेच चरण. समोर काय डिस्कशन चालू आहे, किती कन्फ्युजन आहे. मॅच सुरू करा. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर आशिष. अतुलचा फटका खूप चांगला होता, पण त्या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षक समोर उभा होता आशिष कव्हरमध्ये. धावसंख्या 37 धावा, 37. चरण राऊंड विकेट, समोर राजन प्रजापती. क्या बात आहे, वेगवान चेंडू, तेवढाच चांगला फटका आणि तेवढी चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. गुड फिल्डिंग मिड विकेटमध्ये. ऍक्शन अत्यंत मनमोहक आहे चरणची. रिलीज करताना असं वाटतं की चेंडू स्लोअर वन येईल की काय, पण वेगवान चेंडू टाकू शकतो चरण. स्वीप करायचा प्रयत्न, अपील पंचांकडे होते. कॉड बिहाइंड साठी आणि पायाला लागून चेंडू मागे निघून जातोय. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक बॉलिंग मध्ये, चांगला कंट्रोल बॉलिंग मध्ये बघायला मिळतोय. चरण समोर पुन्हा अतुल भोईर. लॉफ्टेड स्ट्रोक आणि फलंदाज इथे मात्र बॉक्स आउट. फलंदाज बाद. जरा अपकमिंग यंगस्टर बॅटिंगसाठी आपण बघतोय म्हणजेच प्रथमेश पाटील बॅटिंगला आलाय. अतुल बाद झाल्यानंतर त्याच्या संघातला हा खेळाडू. राऊंड विकेट. ग्रामीण क्रिकेटमध्ये निश्चितपणे की वाडेकर संघाला रिप्रेझेंट करतात मोठ्या लेवलला. सध्या चर्चेतलं नाव आहे वाडेकर, जयजरेश्वर वाडेकर. स्वीपचा फटका, वॉट अ शॉट. आलेलाच आपल्या फटक्याची ओळख दिली, आपली ओळख दिली आहे. सीमारेषेवर पॅडल स्वीपचा चौकार. क्या बात आहे, लाजवाब फटका. चौकाराने खातं उघडलंय ते प्रथमेश पाटीलने. अँड स्कोर मूव्स ऑन 42. 42. चला मॅच सुरू करा. 42 धावा धावफलकावर. प्रथमेश स्ट्रायकिंगला. ओ बघायसाठी आणि फलंदाज पुन्हा नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि फलंदाज आपण बघतोय तो फलंदाज बाद होईल बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये. नो बॉल कॉल आहे. नो बॉल बॉक्स आउट आहे. फलंदाज बाद होणार. बॉल काउंट होणार, विकेट काउंट होणार आणि फलंदाज बाद. काढलेत. बॉल काउंट, रन काउंट, विकेट सुद्धा काउंट झालेली आहे. ब्युटिफुल व्ह्यू ऑन युअर स्क्रीन, ड्रोन व्ह्यू. ट्रिपल एस लाईव्हचा अप्रतिम क्षेत्र अप्रतिम आपण बघतोय त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट चित्रीकरण सुरू आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक खेळाडू ते कव्हर करतायत. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला. इंटरनॅशनल लुक दिलाय. अंतराम क्रिकेट सुद्धा इंटरनॅशनल लुक दिलेला आहे ट्रिपल एस लाईव्हने. थँक्यू सो मच अगेन ऑल टीम. एक्सलंट जॉब. बघू शकता हा पंजाच्या डोक्यावर थोडासा गेलाय. हवा त्यांना थोडीशी देतोय आपल्या फॅनच्या माध्यमातून. कारण जरी थंडीचे दिवस आहेत आपण बघतो की दुपारच्या सत्रामध्ये उष्ण वातावरण असतं एकदम पूर्णपणे.
रीना षटक बॉलिंग मार्कवर पुन्हा आपण बघतोय बॉलिंग मार्कवर शुभम गोलंदाजी करण्यासाठी. समोर राजन प्रजापती. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका राजनची या स्पर्धेमध्ये. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 43 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज गमावले. चला बॅटिंग सुरू सामना सुरू करायचा आहे. वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम कॉपरेट करा. या सामन्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल या गोष्टीची नोंद घ्या. एक मिनिट. प्लेयर आतमध्ये घ्या. 23 मिनिटं झालेली आहेत. प्लेयर्स आतमध्ये घ्या. 23 मिनिटं झालेली आहेत. लवकर आतमध्ये या. सामना सुरू करायचा आहे. चेक. यानंतर 10 मिनिटाचा एक छोटा ब्रेक असेल प्लीज. स्वीपचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूची फेक करेल त्या ठिकाणी बघायचं आहे. रनआउट स्वरूपात विकेट इथे मात्र माघारी वरते. फलंदाज बाद होईल. स्ट्राईक हवंय ते आपण बघतोय. स्ट्रायकिंगला निश्चितच राजनला. पण इथे फलंदाज आपण बघतोय की क्रीजच्या आतमध्येच आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंगमध्ये घेतलाय रिव्ह्यू. नाही आहे गेलेला आहे. संपलेला आहे. आणि तसं पण बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्येच आहे. मी बघितलंय रिव्ह्यू लॅप्स झालाय त्यांचा. दोन्ही फलंदाज एकाच वेळी क्रीजच्या आतमध्येच होते त्या ठिकाणी. मी बघू शकता स्क्रीनवर. बघू शकता स्क्रीनवर तुम्ही दोन्ही खेळाडू एकाच एंडला जागेवरच उभे होते. त्यानंतर नॉनस्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. तिथे फलंदाज बाद झालाय. एकदा तिथे ऍड केली जाईल धावफलकावर. धावसंख्या 44. बॅटिंगसाठी धनंजय भोसले. स्वतः कॅप्टन डीके ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक. स्ट्राइकिंगला राजन. ओ व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. 4 रन. ओ इथे मात्र शॉट चुकलाय. बॉक्सआउटसाठी आपण बघतो हा फटका सीमारेषेच्या बाहेर जातो. पण बॉक्सआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. तो या संघाचा रियालियनचा तिसरा फलंदाज ठरेल जो बॉक्सआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. धावफलकर 50 फॉर टीम रिया 11. स्टेप आउट काय फटका आहे. ज्या ठिकाणी खेळाडू आतमध्ये आणला त्याच ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला. सीमारेषेबाहेर चौकार. आयोजन आले गे सागर पौशेचा आयोजन आले गे. आशिषने चौकाराने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल ती 54. 54. आशिष ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक डीके. पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग झाला या चेंडूवर. क्विक सिग्नल कंप्लीट होईल. 55 इशारा येतो लेग बाईचा. धावा येणं गरजेचं आहे अशा मुवमेंटला. आणि ती लेग बाईची धाव इथे ऍड केली. धावसंख्या 55. 55 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 सुरू आहे. यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस सुद्धा बाकी आहे. सारा 11 आणि स्वराज्य स्ट्रायकर्स.
ब्रेक जरी होणार असेल पण टॉससुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे टॉससाठी. सारा 11 आणि स्वराज्य स्ट्रायकर्सचे कॅप्टन रिपोर्ट करा टॉससाठी. हो, एक चेक अलाउड आहे प्रत्येक षटकामध्ये. तर शुभमने एक चेक पूर्ण केलाय. राऊंड विकेट अटॅक करेल समोर DK. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका, झेल उडाला होता त्या ठिकाणी. चेंडू कव्हर होईपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली झाली, फलंदाज बाद. DK बॅक टू डग आउट. एकदा इथे ऍड करूया धाव फलकावर. आणि एका धावेची मदत मला सांगतात पाल. धावसंख्या अंकी जलती 56 आणि 57 धावेचं लक्ष असेल ते मायरा स्ट्रायकर्स या संघासमोर. आपल्या शुभास आपण नेक्स्ट मॅच टॉस करायचा आहे. सारा 11 चला जेडी लवकर या. आणि स्वराज्य स्ट्रायकर्स जेडी इथे आहेत. स्वराज्य स्ट्रायकर्स टीम आहेत. चला या आपण टॉस करूयात. या लवकर जेडी या. पाणी प्लेयर डगआउट मध्ये पाणी उपलब्ध करून द्या. तर पुढचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघ कर्णधार ते उपस्थित आहेत. एका बाजूला सारा 11 आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरुण स्वराज्य स्ट्रायकर्सचे कॅप्टन इथे आहेत. बघा टेल्स असेल आणि हा हेड्स. ओके, कॉल कोणाचा असेल? 11 टीम कॅप्टनचा कॉल. काटा टेल्स कॉल केला आणि टेल्स आलेला आहे. येस, मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. जेडी फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. पहिला सामना तुम्ही गमावलेला आहे. सो सेकंड मॅच आहे, न्यू स्ट्रॅटेजी, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या सामन्यात काय विचार केलात? कुठे चुका झाल्यात किंवा कशामुळे सामना गमावला? थोडे आमचे रन कमी झालेले. पहिली मॅच होती त्याच्यामुळं बॅटिंग होत नव्हती. आता आम्ही फिल्डिंग करून करणार. एकंदरीत आता खेळपट्टीचा अंदाज आलेला आहे. काय सांगाल या समोरच्या संघाला या खेळपट्टीवरती किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? त्यांना आम्ही 30 ते 40 पर्यंत करू. त्यांच्यामध्ये पण बॅट्समन चांगले आहेत, तरी आम्ही त्यांना कमी रनामध्ये ठेवू. कसं वाटलं KPL मध्ये खेळून या 5व्या सीझनला? KPL तर बेस्टच असते. आणि चिटू आणि बाकी आम्ही जेवढे पण आम्ही टीम मेंबर काम करतो त्याच्याबरोबर, तर आम्हाला एक हे की आम्ही चांगलं त्याला सपोर्ट करतो. त्याचा पण चांगलंच हे असतो आयोजन, त्याच्यामध्ये कोण तोड नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी. अरुण, टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस तू गमावलास. आता टॉस जर तू जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मैं भी फील्डिंग लेता था, लेकिन अभी बैटिंग आया तो ज़्यादा से ज़्यादा रन मारने देखेगी। ओवरऑल कैसे लगा इस प्रतियोगिता में खेल के, कैसे लगा इस टूर्नामेंट में KPL में आप खेले, और कैसा माहौल आपको नज़र आ रहा है इस साल KPL का? नो डाउट KPL में खेलने मजा आता है। ढेर सारी शुभकामना आपको इस मुकाबले के लिए. आणि टॉस बॉक्स मधून माहिती अशी येते टॉस इथे जिंकलेला आहे सारा 11चा कॅप्टन आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलंय स्वराज्य स्ट्रायकर्सला. कुठेही जाऊ नका मंडळी, पाहत राहा, ऐकत राहा कल्याण प्रीमियर लीगचं हे पर्व 5वं. श्री साई स्पोर्ट्स सोबत जोडले राहा. इथून थेट जाऊया ऑन गोईंग मॅचकडे आणि ऐकूया आवाज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून. वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर अर्थातच प्रसादजी परब सर यांचा. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू प्रथमेश. 57 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि रिया इलेव्हन संघाने चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. प्रथमेश 57 टू विन हे टार्गेट आहे आणि लक्ष ठेवलं आहे ते म्हणजेच मायरा स्ट्रायकर या संघासमोर. आपण या सामन्याचं धावतं समालोचन नेक्स्ट आपण येणार आहोत या सत्रामध्ये, कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि बघायचं त्या 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, क्या धावत इनफ आहेत त्या डिफेंड करण्यासाठी. याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन येतील. ऐकूया या सत्रामध्ये आवाज. टाइम मॅच केलं पंचांनी 145 ॲज पर अंपायर. आपण आता टाइम मॅच करत आहोत 1.45 म्हणजेच 1:45ला सामने ते सेकंड इनिंग सुरू होते. ऐकूया या सत्रामध्ये आवाज प्रथमेश ठाकूरचा. धन्यवाद.
तर सामन्याला सुरुवात होती आणि ऑनगोइंग मॅचकडे गोलंदाजी मार्कवरती अतुल भोईरला आपण पाहतोय. फिरकीचं माहेरघर म्हटलं की वाडेकर आणि खरं तर वाडेकर संघातले 2 खेळाडू सध्या क्रीडांगणावरती आपण पाहतो. 3 खेळाडू आहेत यावेळेस समोर एक्झिक्यूट केलाय शुभम लोखंडे. क्लासिकल प्लेअर आहे आणि त्याचा बॅट्समॅन पहिल्याच बॉलवरती चौकार. ड्राईव्ह केलाय, क्या बात आहे शुभम. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. यापूर्वी लॉंगॉनने एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना लोखंडेने ठोकलाय चौकार. पंच चिट्टू पावशे. चला जास्त वेळ घेतात अतुल. फिरकीचं माहेरघर म्हणजे वाडेकर आणि वाडेकर संघ म्हटले की पत्तू पाटील, अतुल भोईर, प्रणित पाटील आपण पाहतोय. चेक नाहीये, बॉल निसटला हातातून. प्रणित एकाच संघातले खेळाडू त्यामुळे गमतीचा भाग. ड्राईव्ह केलाय, क्या बात आहे. अतुल भोईरच्या विरोधामध्ये क्लासिकल बॅटिंग करतो लोखंडे, ठोकतोय 3 चौकार. आयकॉन विशाल यांच्याकडून मात्र आपण पाहतो शुभम लोखंडेसाठी 6 चेंडू 6 चौकार ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जोपर्यंत स्वतः आयोजक चिट्टू पावशे आम्हाला सांगितलं तोपर्यंत आम्ही पारितोषिक अनाऊन्स करू शकत नाही. त्यांनी सूचना दिली होती विशाल, त्यामुळे आम्ही सांगितलं, बाकी काही नाही. स्टॉपच सुरू आहे प्रणित, चिंता करू नका. काय ते मुद्दाम सांगतात मला तर वाटतंय. अतुल भोईर समोर आहेत. खास करून मला डीके साठी अनाउन्समेंट दिली असेल प्रणितने. डीके बघा, डीके देखील असतायत, त्यांना माहिती आहे, कारण एकत्रित एका संघामध्ये आपण त्यांना पाहत असतो. ऑन साइडला खेळला गेला, डीके समोर आहेत. कर्ण सीसी या संघामध्ये आपण पाहतो एकत्रित पत्तू पाटील, अतुल भोईर, प्रणित पाटील डीकेला. डीकेच्या संघामध्ये करता आता प्रणित नाहीये, त्यामुळे हे बॅटल चांगलं असेल. आता वाडेकरचे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर. फिरकीचा माहेरघर म्हणून संबोधलं जातं वाडेकरला, आणि वाडेकरचे 2ही खेळाडू एकमेकांसमोर. आता पाहूया प्रणित पाटील वर्सेस अतुल भोईर. बॅटल टॅप केला अतुल भोईरच्या विरोधात. सिंगल घेतली गेली प्रणितच्या माध्यमातून. धावसंख्या सिंगलने आपण पाहतो एकंदरीत टीमची टोटल पुढे आली आहे. टोटल धावसंख्या आम्हाला सायपा सांगतील 14 धावा. प्रणित मला तर वाटतंय आक्षेप घेतात गोलंदाजीवर. अतुल भोईर एक नामांकित खेळाडू, KWPL मध्ये आपण पाहिले तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा देखील प्रबळ दावेदार तो राहिला होता. भवानी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. ऑन साइडला बॉल आहे, गॅप मध्ये. ओ मॅग्निफिसंट फिल्डिंग, जबरदस्त. डायरेक्ट हिट आहे आणि रिव्ह्यूची मागणी केली. 4 तर मिळाल्यात, पण डायरेक्ट हिट जर असेल, फलंदाज बाद असेल तर शुभम तो चौकार तुम्हाला मिळणार नाही. शुभमने पहिले सेलिब्रेशन केलंय. पाहूया आता काय घडतंय. टेक्निकल रूम मध्ये आम्ही चेक करतोय. या चिटू थांबा, पहिलेच का निर्णय देतात? अरे ना, ते चेक केलं जातं आमच्या टेक्निकल रूम मध्ये. फलंदाज जर बाद असेल तर मात्र ते 4 धावा अतिरिक्त मिळणार नाही, पण नसेल तर मात्र ऑनफिल्ड अंपायर आउट आहे. ये सॉफ्ट सिग्नल आउट आहे. सॉफ्ट सिग्नल गरजेचा देखील आहे, कारण
प्रत्येकी गोष्टी योग्यरित्या कॅमेऱ्यामध्ये येतील नाही येतील हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तब्बल 4 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. 5 कॅमेऱ्यांसहित. येस, ग्राउंड ऑन ग्राउंड आपण पाहिलं तर 4 कॅमेरे आहेत आणि त्या सोबत आपण पाहतोय बर्ड आय व्ह्यू ड्रोन कॅमेरा देखील इथे मात्र सातत्यानं नजर ठेवतोय प्रत्येकी खेळाडूवरती. चेक केलं जातं. आमचं थोडं क्लोज डिसिजन आहे त्यामुळे आम्ही चेक करतोय. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डीके थोडं कॉन्फिडन्स दिसतात. कॉन्फिडंट डीके. अन्नू भोईर देखील सांगतात पण निर्णय तिसऱ्या पंचांचा काय तो पाहिला जाईल. ऑनफिल्ड अंपायरने आउट दिलेला आहे पण चेक केलं जातं टेक्निकल रूममध्ये. प्रणित कसं बघणार तुम्ही? काय नवीन आहात का? नॉट आउट म्हणजे आता पंच शेखर सर किती धावा? 6 धाबा असतील. स्क्रीनवर दाखवायचं आहे. ओके. कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 12th मॅन, एक स्कोरर, एक कॉमेंटेटर आणि लाईव्ह टीम. इतर कोणीही नसेल. प्लीज कॉमेंट्री बॉक्स आणि साऊंड बॉक्स पूर्णपणे खाली करा विनंती आहे. येस, पोहोचलेला आहे का? ओके डीके, मनामध्ये काय शंका आहे? कारण आम्ही लाईव्ह दाखवलेला आहे. 6 धावा आता ऍड होतील. टोटल आता किती झाल्यात पाहूया. 20. धावा झालेल्या आहेत. ओके, ऑनस्क्रीन पाहिलंय. कोणाच्या मनामध्ये काही शंका माझ्या मते तर नसायला हवी कारण फेअर गेम आहे. बघा कल्याण प्रीमियर लीग म्हटलं की फेअर गेम तुम्हाला पाहायला मिळतोय. चला धावसंख्येचा आपण विचार केला तर एकंदरीत धावफलकाला 20 वरती टार्गेट आपण पाहतो या मॅच मध्ये. लक्ष आहे ते 57 धावांचं. 57 धावांचं टार्गेट आहे आणि 57 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि धावसंख्या एकंदरीत दुसरं सुरू आहे. षटक माफ करा आणि 20 धावा आपण पाहतोय. चिट्टू पावशे, प्लेअर डकआउट मध्ये थोडं पाणी उपलब्ध करून द्या प्लीज. खेळाडू पाण्याची माग करतात. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी मार्कवरती मनोजला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणित पाटील पहिलाच बॉल पॉइंटला खेळून काढला. बघा डीकेला माहिती आहे प्रणित कुठे एक्झॅक्टली बॅटिंग करणार. त्यासाठी फिल्डिंग अरेंजमेंट त्याने अगदी प्रॉपर लावले. अतुल भोईरला माहिती आहे, पत्तू पाटीलला माहिती आहे प्रणित कशी फलंदाजी करणार. पण शुभम नावाचं एक आव्हान आहे. शुभम ट्रॅक आपण वारंवार वर करू नका. मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात. हो यावेळेस बॅटची एज आहे. नो बॉल देखील आहे. नशिबाची साथ मिळाली. लक फॅक्टर ऑन झालाय आणि येस रिव्ह्यूची मागणी करतात. ठीक आहे.
टफ बॅटल आहे. गोलंदाज सज्ज होता गोलंदाजी मार्क वरती शुभम स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय. नामांकित खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहत असतो. काल खेडची स्पर्धा घेऊन तो इथे आलेला आहे. क्या बात आहे. यासाठी तर शुभम ओळखला जातो. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतो. मुंबई आयकॉन म्हणून त्याचं सिलेक्शन का झालंय केपीएल मध्ये सांगत असताना चौकार ठोकलाय. पाच चौकार ठोकलेत पठ्ठ्याने आतापर्यंत. का बॅटिंग करतो शुभम. आणि शुभमची बॅटिंग पाहण्यासाठी लांब लांबून प्रेक्षक मात्र येत असतात. मोठा फॅन फॉलोईंग, मोठा क्रेज आहे या खेळाडूचा देखील. यावेळेस समोर खेळलाय. फिल्डर जितके वेळा बदलाल तितक्या वेळा जास्त गॅप शुभम शोधून काढेल. आणखीन एक शुभमच्या बॅटमध्ये तडाखेबंद चौकार. एक्सिलेंट बॅटिंग करताना आपण पाहतोय. जितका चांगला गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी देखील तुम्हाला पाहायला मिळते. कारण गॅपमध्ये खेळतो बघा शुभम. नेहमीच गॅप स्ट्रोकसाठी ओळखला जातो. फॉर्मॅट कोणते असू दे, 1-4 फॉर्मॅट ठेवा, सी सर्कल टेपा किंवा 360 बॅटिंग तुम्ही असू द्या, त्याला मात्र नेहमीच जबरदस्त खेळ करताना आपण पाहतो. सिच्युएशन नुसार स्वतःला बदलतो तो. स्टेप आउट करून खेळला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्लिअर करणारा शुभम लोखंडे. ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चौकार आपण पाहतोय. लाजबाब बॅटिंग आपण पाहतोय. पहिले 2 ते 3 सेकंड तो बघत असतो की एक्झॅक्टली फिल्डिंग कुठे आहे काय, आणि त्यानंतर जी तो गॅप मनामध्ये ठेवतो त्या गॅपमध्ये तो फटका एक्झिक्यूट करतो. प्रणित सुरू आहे वेळ, चिंता करू नका. वेळ झाल्यानंतर आम्ही एक फिल्डर वाढू आतमध्ये. चला हरकत नाही. अतुल डीके मला वाटतं तू मुद्दामून तुम्हाला ती वॉर्निंग ते करतात. ओहो दिल स्कूप केलाय. व्हॉट अ शॉट. अप्रतिम कलात्मक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. कलात्मकतेचं दुसरं नाव शुभम लोखंडे. 4 धावा. बॅक टू बॅक 5 आलेले आहेत. आणि जर 6 चौकार आले तर चिट्टू काय. विशाल जाधव यांच्याकडून 1000 धावे लागतील. विशाल बघा. शुभम लोखंडेला पाहतोय. 6 चेंडू 6 चौकार. विक्रम नाही यावेळेस देखील. हो क्या बात आहे. अनएक्सपेक्टेड 4 धावा इथे मिळत आहे. शुभम लोखंडेने इतिहास रचलाय. कल्याण प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू आणि 6 चौकार ठोकणारा 5व्या पर्वातला पहिला फलंदाज शुभम लोखंडे. एकदा बॅटिंग आवडली सर तर जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे शुभम लोखंडेसाठी. चौकार आलाय. भरपूर सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. ज्या प्रकारे बॅटिंग करतो शुभम लोखंडे मंत्रमुग्ध केले पूर्णपणे. तितके चांगले क्लासिकल फटके आपल्याला त्याचे पाहायला मिळतात. तितके चांगले कलात्मक फटके. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट देखील भरपूर सुंदर तो खेळतो आणि कलात्मक फटकेबाजीसाठी तो खरं तर ओळखला जातो. गॅप शॉट मध्ये आपण पाहतोय जबरदस्त. मैदानाच्या 360 डिग्रीमध्ये तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणित पाटील. प्रणितला तर एकच करायचंय, सिंगल काढून जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती शुभम कसा राहील त्यावरती त्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. प्रणित पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. आशिषला आपण पाहतो. प्रणित तेच करतोय बघा. सेन्सिबल प्रणितला आपण पाहतोय. प्रणितच्या मध्ये सेन्सिबल क्रिकेट आहे. प्रणितला माहिती आहे समोर शुभम लोखंडे चांगली बॅटिंग करतो, त्यामुळे त्याला कोणत्या प्रकारची रिस्क घेणं गरजेचं नाही आहे. शुभम लोखंडे स्ट्रायकिंग एंडवरती पण सज्ज होतोय. सडपात शरीयष्टीचा खेळाडू पण जबरदस्त बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. नो बॉल कॉल केलाय. अतुलने कॅच का घेतलाय हा देखील प्रश्न पडला. आता
जर डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता. हा झेल कर तर अतुलने का घेतला हा प्रश्न आता त्याला विचारला जाईल. 17 चेंडू 9ची गरज. 17 चेंडू 9 धावांची गरज आहे. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेस काय घडते बघा. यावेळेस काय घडते फलंदाज होतोय बाद. शुभमला मैदान सोडावं लागेल पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शुभमची बॅटिंग आवडली असेल तर. काय फलंदाजी केली आहे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. आणि हे शुभम लोखंडेसाठी आपण पाहतोय विशाल जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आशिष आला नवीन फलंदाज. आशिष पानसरेला आपण पाहतोय. कल्याण पश्चिम विभागातील हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. अप्रतिम खेळ त्याचा देखील नेहमीच आपण पाहत असतो. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच त्याला आपण लीड करताना एका संघाला पाहिलंय. कल्याण वेस्ट या विभागामध्ये आपण पाहतोय आशिष. यावेळेस गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अडवलंय का चेंडूला ते पाहणं करते. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. डीके चेंडू गॅदर करत नाहीयेत. खरं तर चेंडू कलेक्ट केला असता तर मात्र चित्र थोडं वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. 2 धावा कंप्लीट होतात. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि बिजासाठी अवघ्या 7 धावांची गरज. 15 चेंडूंनी 7 धावा. 15 चेंडू 7 धावा. 7 धावा 15 चेंडू. सोपं समीकरण पूर्णपणे त्याचा उत्तरार्धामध्ये. बंटी दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स. स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स विरुद्ध रिया 11 ही लढत आपण पाहतोय. हायेस्ट टोटल मात्र आपण पाहतोय 57 धावा इझिली चेस करतायत. समोर खेळला मिड ऑनला फिल्डर अन्नू भोईरला आपण पाहतोय भिंतीसारखा उभा आहे. चेंडू मात्र तो सोडत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. प्रणित ट्रॅकिंग इनवरती असेल. शुभम लोखंडे बाद झाला आणि आता संघर्ष होईल का धावांसाठी. स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्सला ते पाहायचं आहे. पुढे सर साऊथ हलक्या हाताने ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. पुष्करवर खुश राहो. एकच धाव पाहतोय कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे षटकाची झाली सांगता. 3 षटकाचा काय संपन्न धावसंख्या दाफलकावरती 52 येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 12 चेंडू 5 धावा. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पंच स्टॉपवॉच येस. तीन षटकांसाठी तब्बल 18 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये जरी आपण रिव्ह्यूचा वेळ काढला बाजूला तरी देखील जवळपास 15 मिनिटांचा वेळ आपण घेतलेला आहे. पॉवर प्ले नाहीये प्रणित. ओके. बारा चेंडू आणि 5 धावा करायच्यात फक्त. बारा 5चा समीकरण आहे. चला वेळ जास्त घेतात प्लीज अन्नू. 12-5ची गरज असताना मात्र टॅप केला. डीके समोर कव्हर मध्ये एकच धाव तुम्हाला पाहायला मिळते. आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. आणि प्रणित तेच सांगतात बघा एक छोटासा 10 मिनिटाचा ब्रेक असेल यानंतर. कारण म्हणजे पंच पाहिलं तर सातत्याने चौथ्या सामन्यामध्ये बघा पंचांची भूमिका ते पार पाडतात. ऑन साईडला वावलाय फटका चांगला. फाईन खेळत फिल्डर धावतात त्यांचा आवाक्याच्या बाहेर. फटका चांगला आहे आणि धावा देखील ते चांगल्या मिळतील. 4 धावा आपण पाहतोय आणि या चौकारानं मात्र सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना तो जिंकलाय. स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स या संघानं. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन बंटी दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स टीम.
आपण पाहतोय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केली आणि विकेट जर विचार केला तर आणि रोहनजी मगदूम यांना विनंती करेल की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. खूप चांगला खेळ केला आणि शुभमने आज एक हिस्ट्री क्रिएट केली. सो शुभमला देखील या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. 12 चेंडू आणि 39 धावा आणि त्यासोबत 2 विकेटांना मिळवल्यात. मुंबई आयकॉन शुभम लोखंडे ठरला या सामन्याचा सामनावीर. क्लासिकल अंदाजामध्ये शुभमने बॅटिंग केली आणि आज एक चांगला खेळ करत असताना आपल्या टीमला एक मोठा विन मिळवून दिला. रोहन मगदूम यांच्या हातातून शुभम आपण यायचं आहे. ज्या शुभमने चांगली कामगिरी केली आणि खूप चांगला खेळ करत असताना आज या क्रीडा स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग आणि शुभमने काय स्माइल केली. म्हणजे मारल्यानंतर त्यांनी यस केलं की 6 बॉल 6 बाउंड्रीज हिस्ट्री क्रिएट केली. सो शुभम लोखंडे मॅन इन फ्रॉम चेंबूर PL लोखंडे मार्गचा खेळाडू आणि आज ॲज अ आयकॉन म्हणून खूप मोठी जबाबदारी. काल मंदनगडला पण खूप चांगला खेळ केला. काल मंदनगडचा प्रवास करून डायरेक्ट कल्याणला दाखल झाला शुभम. टीम जिंकली त्याबद्दल आणि 6 बॉल 6 बाउंड्रीज या अगोदर कधी कुठे पाहायला मिळालं होतं का शुभमच्या बॅटमधून, का पहिल्यांदाच? नाही, पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा आहे. हे पहिल्यांदा चेंबूरलाच लहान असताना मारले होत्या ते मोठ्या टुर्नामेंटला. आता ही सेकंड टाइम आहे. क्या बात. आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये 6 बॉल 6 बाउंड्रीज मारल्या, टीम जिंकली आणि KPL विषयी 2 शब्द जरूर ऐकेल. KPL तर चिट्टूदा चांगलीच करतो. हर वर्षी खेळायची इच्छा असते पण 2 वर्ष माझ्याच चुकीने खेळलो नाही. यावर्षी पहिली टाइम आहे आणि आमची टीम जिंकली तर चांगलं वाटते आणि चांगले घेते सर्व. पहिला टाइम खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये शुभमने अफलातून परफॉर्मन्स केला. एकदा जोरदार टाळ्या शुभमसाठी. खूप चांगली बॅटिंग केली आणि शुभमने स्वतःला प्रूफ केलं. वेल प्लेड.